जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्। कर्मोपासनज्ञानविवेकवैराग्यदायिने रामहनुमद्रूपाय रामदासाय वै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी वित्पत्ती किती। बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमस्कार। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या वतीनं सर्व श्रोत्यांना सादर जय रघुवीर। सद्गुरु तत्व या विषयाचं चिंतन आपण करत आहोत। पैकी सद्गुरूंची जी अत्यंत महत्त्वाची 12-13 लक्षणं श्री समर्थांनी सांगितली, त्या लक्षणांचा उहापोह आपण प्रारंभ केलेला आहे। त्यातील ज्ञान, त्या अंतर्गत येणारा विवेक, वैराग्य, भक्ती किंवा भजन, कथा, निरूपण, श्रवण, मनन हे विषय आपण एक एक उलगडत चाललेलो आहोत। मागील प्रवचनामध्ये आपण कथा आणि निरूपण याच्याबद्दल चिंतन पाहिलं। कथेला आपण शास्त्रांमध्ये काय म्हटलं आहे हेही पाहिलं। सार सुंदरी असं म्हटलेलं आहे आणि त्या कथेचं महत्त्व किती आहे, विशेष करून भक्तिशास्त्रांतर्गत येणाऱ्या संप्रदायांमध्ये कथेचं प्राधान्य आहे। निरूपण हाही विषय महत्त्वाचा आहे। निरूपणाची महत्ता भक्तिशास्त्रामध्येही आहे आणि ज्ञानमार्गात तर ते अनिवार्यच आहे। सांख्य आणि कर्म हे 2 विभाग जर मानले, ह्या 2 जर विधा मानल्या, तर त्या अंतर्गत कथा विभाग हा कर्म किंवा भक्ती या मार्गाशी निगडित आहे आणि सांख्याशी अधिकतर निरूपणाचा भाग निगडित आहे। पण भक्तीचंही रूपांतर निरूपण म्हणजेच अद्वैत ज्ञानामध्ये व्हायला हवं, हा सर्व संतांचा आग्रह आहे। कारण त्याच्यातूनच आपल्याला मुक्ती मिळणार आहे। ज्ञानादेव तु कैवल्यम असं श्रुती सांगते। ज्ञानानंच कैवल्याची प्राप्ती होते आणि सद्गुरू हे अखंड कैवल्य अवस्थेमध्ये असतात, कैवल्य निधान असतात। म्हणूनच त्यांचं पहिलं लक्षण ज्ञान सांगण्यात आलं, म्हणजेच आत्मज्ञान, म्हणजे ते कैवल्याचे अधिकारी असतात। पण कथेचं महात्म्य असं आहे की कथा सार पण सांगते आणि ती सौंदर्यवती म्हणजेच काय, रंजक सुद्धा आहे। हे कथेचं एक विलक्षण महात्म्य आहे आणि या कथेमुळंच सर्वसामान्यांना भगवंताची ओढ लागते, त्याचं प्रेम निर्माण होतं। निरूपणामध्ये बहुतांश वेळेला तत्वांचं चिंतन असतं, थोड्या बुद्धीची प्रगल्भता लागते आणि त्यामुळं एक विशिष्ट विशाल बुद्धी, विशाल मन, शुद्ध चित्त अशा स्थितीला असणारे श्रोते निरूपण चांगल्या पद्धतीनं श्रवण करू शकतात आणि त्याचं मनन करू शकतात। पण सर्वसामान्य लोकांना कथेच्या माध्यमातूनच निरूपण तत्व सांगावं लागतं आणि हे कथेचं महात्म्य आहे, हे आपण पाहिलं। पण सद्गुरूंची कथा सांगण्याची पद्धत ही फार आगळी वेगळी आहे। ती पद्धत अशी, समर्थांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे दासबोधामध्ये की उदास वृत्तीस मानवे जन, विशेष कथा निरूपण, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी। उदास वृत्तीस मानवे जन, उदास वृत्ती याचा अर्थ उदास झालेला आहे, दुःखी झालेला आहे असा नाही। परमार्थामध्ये
उदास शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे. उद आस, आस म्हणजे असणं बसणं. इथं बसणं या अर्थानं न घेता मनाची स्थिती आस असणं, आणि उद म्हणजे सामान्य व्यावहारिक स्तरावरची किंवा प्रापंचिक स्तरावरची न राहता उद त्याच्यापेक्षा वरच्या अवस्थेवरची असणारी बुद्धी किंवा मनाची अवस्था म्हणजे उदास असं म्हटलेलं आहे, ज्याला वैराग्य असं ह्या लक्षणांमध्ये आपण पाहतो. ती ओवी एकदा पुन्हा आपणासमोर मांडतो, जेणेकरून आपल्याला सद्गुरूंची कोणती लक्षणं आपण पाहत आहोत हे लक्षात येईल. म्हणून ज्ञान, वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण, श्रवण मनन, नीती न्याय मर्यादा, याच्यातील कथा निरूपण हे आपण पाहत आहोत. याच्यातील वैराग्य हा शब्द लक्षात ठेवायचा. वैराग्य आणि उदास वृत्ती एकच आहे. अशा उदास वृत्तीनं कथा सांगायची आहे. रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाण न्यावी, हे समर्थांचं सांगणं आहे. उदास वृत्तीनं कथा का सांगायची? कारण तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे आशाबद्ध वक्ता, धाक श्रोतयांचे चित्ता. सध्याच्या काळामध्ये तर आशाबद्ध वक्त्यांचंच प्रमाण वाढलेलं आहे. सद्गुरू आणि हे वक्ते किंवा कथाकार यांच्यात फरक काय आहे? मूळ फरक वैराग्याचा आहे. विवेकाचा तर आहेच, ज्ञानाच्या संदर्भात आहेच, पण वैराग्य हे विशेष करून ह्याच्यात फरक आहे. कारण या सत्पुरुषांना काहीतरी अर्थ मिळवण्याच्या उद्देशानं परमार्थ सांगायचा नाही आहे. मुळात ह्या अर्थामध्ये अर्थ नाही, स्वार्थामध्ये अर्थ नाही, उलट अर्थ आणि स्वार्थ हे अनर्थकारी आहेत हे समजावून सांगण्यासाठी ज्यांना परमार्थ सांगायचा असतो, तेच लोक स्वतःच्या स्वार्थाला पूर्ण करण्यासाठी अर्थाचा उपयोग होत असल्यामुळं अर्थाकडे दृष्टी ठेवून लोकांना परमार्थ सांगत असतात. पुन्हा मी सांगतो, अर्थ म्हणजे संपत्ती, पैसा. अर्थामध्ये खरा तर अर्थ नाही, स्वार्थामध्येही अर्थ नाही, हे लक्षात आणून देण्यासाठी परमार्थ जे सांगतात त्याचा मूळ उद्देश जो, तेच परमार्थ सांगणारे स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यास अर्थाची आवश्यकता आहे हे बघून अर्थाकडे लक्ष ठेवून परमार्थ सांगतात लोकांना. अशी सध्याची अवस्था आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही वेगळ्या वेगळ्या माध्यमातून हे पाहत असता. रामायण, भागवत, पुराणं यांच्या आता काय झालेल्या आहेत? कथा नाही आहेत, तर ह्या काय झालेल्या आहेत? भांडवल विरहित असणाऱ्या ह्या एका अर्थानं अशा संस्था झालेल्या आहेत. अर्थसंस्था, वित्तसंस्था, उद्योग झालेले आहेत. बिना भांडवली उद्योग. सद्गुरू संत ह्या मार्गानं जात नाही. ज्यांना मठ चालवायचे असतील, मोठ्या मोठ्या संस्था चालवायच्या असतील, ते रामकर्ता रामदाता या उद्देशानं राहतात. या अनुभवानं ते सिद्ध झालेले असतात. आणि त्यामुळं देनेवाला रघुवीर क्यों है दिलगीर, व्यास भय फकीर अजगर का दाता राम, कहिए जय जय राम, अशी त्यांची वृत्ती असते. देनेवाला रघुवीर क्यों है दिलगीर, कशाला घाबरायचं. आणि अशा लोकांच्या मागं तयाची लक्ष्मीदासी होते, असं हा अनुभव संतांचा आहे. आणि त्या माध्यमातून अर्थाची प्राप्ती त्या मठा मंदिरांना आदींना होते. पण त्यांचं लक्ष त्याच्यावर नसतं. त्यांचं लक्ष मला जे प्राप्त झालेलं आहे, भगवंताच्या भक्तीतून मला जे मिळालेलं आहे, तेच ह्या जनांना मिळावं, ही त्यांची मूळ इच्छा असते. म्हणून उदास वृत्ती समानवे जन, विशेष कथा निरूपण, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. रामकथाच का? रामकथेचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. कथा शंकराची, कथा कार्तिकाची, कथा चंडिकेची, कथा मोरयाची, कथा व्यंकटाची, कथा विठ्ठलाची, अशा नानाविध कथा आहेत. त्यामध्ये कथा नृसिंह वामन भार्गवाची, कथा कौरव पांडव माधवाची, कथा देव इंद्रादिक ब्रह्मयाची,
समस्तांमध्ये श्रेष्ठ या राघवाची. जेणे पांग फेडिला ब्रह्मयाचा, बळेबंध तोडिला तो त्रिदशांचा. म्हणून कथा श्रेष्ठ या राघवाची, जनी ऐकता शांत होते भवाची. शांत भवाची, भव म्हणजे भवभयाची, या संसारात अडकलेला जो जीव आहे तो शांत होतो. म्हणजे काय, तो जन्ममृत्यूपासून मोकळा होतो. म्हणून राघवाची कथा सांगायची आहे, हे समर्थांचं सांगणं आहे. इतर कथा तुच्छ आहेत असं नाही आहे म्हणणं. रामकथा श्रोत्यांसाठी, विशेष करून प्रापंचिकांसाठी का, कारण भगवंतांनी त्या अवतारामध्ये लीला पुरुषोत्तमाची भूमिका न वठवता मर्यादा पुरुषोत्तमाची भूमिका वठवलेली आहे. म्हणजे आपल्यासारखाच तो झालेला आहे, माणसासारखा भगवंत झालेला आहे आणि माणसाप्रमाणे तो वागलेला आहे. आणि तसं वागून सुद्धा तुम्ही परमोच्च अवस्थेला पोहोचू शकता, हे भगवंतांनी त्या अवतारामध्ये दाखवलेलं आहे. म्हणून ती कथा फार महत्त्वाची आहे. अन्य कथा तर ऐकल्याच पाहिजेत, दोष काहीच नाही आहे, पण रामकथा पण मुद्दाम ऐकली पाहिजे. रामकथा टाळून किंवा सोडून किंवा उपेक्षित करून अन्य कथा ऐकल्या तर आपल्याला त्याच्यातून भगवंताची भक्ती अंशतः मिळेल, पण आचारधर्म मी काय पाळायचा, मी कसं पुढं जायचं आणि भगवत प्राप्ती करायची, हे कळणं कठीण आहे. पुरुषार्थ काय असतो, वैराग्य काय असतं, त्याग काय असतो, धर्माची मर्यादा कशी सांभाळली पाहिजे, एकाच व्यक्तीनं वेगळ्या वेगळ्या भूमिकांमध्ये त्या भूमिका उत्तम पद्धतीनं कशा वठवल्या पाहिजेत, दुःख कसं पचवलं पाहिजे, इतरांना सुख कसं दिलं पाहिजे, पुरुषार्थ कसा केला पाहिजे, पराक्रम कसा केला पाहिजे. आणि असा पुरुषार्थ आणि पराक्रम असताना सुद्धा अत्यंत हळुवार अंतःकरण कसं पाहिजे, प्रेमळ अंतःकरण कसं पाहिजे, दुसऱ्याला आपलंसं करून घेण्याची वृत्ती कशी जोपासली पाहिजे, क्षमाभाव कसा पाहिजे, वीरवृत्ती कशी पाहिजे आणि शांत वृत्ती कशी पाहिजे, हे अनेक सद्गुण मानवी मर्यादांमध्ये राहून भगवंतांनी प्रकट केलेले आहेत. म्हणून रामकथेचं महात्म्य आहे ही कथा. पण ही कथा सांगताना निरूपणाकडे लक्ष पाहिजे. निरूपण म्हणजे कालच आपण पाहिलं, सगुणाला कथा म्हटलं आणि अद्वैताला निरूपण म्हटलं. कारण शेवटी सगुणातून निर्गुणात जायचंच आहे. निर्गुणाचं महत्त्व कळलं पाहिजे, अद्वैत अवस्थेचं महत्त्व कळलं पाहिजे. म्हणून कथेच्या माध्यमातून निरूपणाकडं म्हणजे त्या सच्चिदानंद परमेश्वरापर्यंत गेलं पाहिजे. दाशरथी रामापासून आत्मारामापर्यंत आणि आत्मारामापासून परब्रह्मस्वरूप रामरायापर्यंत गेलं पाहिजे. राम एव परम ब्रह्म, राम एव परम तपः, राम एव परम तत्वम, श्रीरामो ब्रह्मतारकम, असं श्रुतींचं म्हणणं आहे. त्या ब्रह्मतारक, त्या ब्रह्मस्वरूप रामापर्यंत पोहोचायचं आहे. सुरुवातीला आलंबन दाशरथी रामाचं घ्यायचं आहे, तिथून एक एक टप्पा पुढे जायचा आहे. म्हणून तत्वनिरूपण पण केलं पाहिजे. आणि ते सद्गुरू एवढ्या सुंदर पद्धतीनं करतात, अशा काही खुबी न करतात की सामान्यातील सामान्य श्रोत्याला सुद्धा ते अवजड वाटत नाही. आमच्यासारखे सांगायला लागतात तर बऱ्याच लोकांना वाटू शकतं की काय बुवा, कुठलं वेदांतातील काय काय सांगतायत, देवाला माहीत. पण सत्पुरुषांच्या बाबतीत आणि सद्गुरूंच्या बाबतीत असं घडत नाही. ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात आणि त्याच्या मनातून सगळे दोष बाजूला काढून त्याला त्या योग्यतेचे बनवतात. म्हणून कथा आणि निरूपण महत्त्वाचं आहे. एक निरूपणासाठी एक कथा सांगतो की हे निरूपण कसं चालतं आणि शिष्यांचे काही संशय किंवा शंका ह्या कशा दूर होतात आणि ज्याला करतलकम अमलकवत अशी अनुभूती कशी मिळते. एकदा रामदास स्वामी आपल्या काही शिष्यांना घेऊन वनप्रदेशामध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी काही नवीन शिष्य होते, काही जुने शिष्य होते की ज्यांना समर्थांचा अधिकार आणि हे सगळं माहीत होतं. पण काही नवे शिष्य होते, त्या नव्या शिष्यांना अजून
सद्गुरूंशी नक्की कसं वागलं पाहिजे हे तेवढंसं समजत नव्हतं. असेही शिष्य बरोबर घेतले होते आणि हे निबिड अरण्यात कुठेतरी गेले आणि तिथं समर्थांना वाटलं की चला आपण तत्वोपदेश करूया. आणि म्हणून समर्थांनी तत्वोपदेश करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी अहो साधं खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती, झाडांना सुद्धा फळं नव्हती, अशी कुठल्या तरी निबिड वनात ते गेलेले होते. आणि 1-2 दिवस उपवास करणं ही समर्थांसाठी सामान्य गोष्ट होती. तिथं बसून त्यांचं चिंतन सुरू होतं आणि समर्थ भगवंत भक्ताचा कसा वेळाईत आहे, म्हणजे भक्ताबद्दल त्याला कसा प्रेम असतं आणि तो त्याच्या इच्छा कशा पूर्ण करतो किंवा तो त्याचं हित कसं करतो, त्याला त्याचा अभिमान कसा असतो, नुपेक्षिकदा राम दासाभिमानी किंवा नुपेक्षिकदा देव भक्ताभिमानी असा तो कसा असतो ह्याचं निरूपण ते करत होते. आता मगाशी जसं म्हटलं की काही अननुभवी असे शिष्य होते, पण समर्थांचा धाक नव्हता. समर्थांचा धाक हा दुष्टांना होता. महंत पण जरबेत राहायचे. समर्थ कधी काय विचारतील आपल्याला, आपण महंत आहोत तर आपल्याला ते जमलं पाहिजे. पण सामान्य लोकांना आणि सामान्य शिष्यवर्गांना समर्थ अगदी प्रेमाने वागवायचे, लढिवाळपणे, असाच उल्लेख आहे. वेणास्वामींचं, कल्याणस्वामींचं समर्थांची चर्चा ही लढिवाळपणे होत असे असा उल्लेख आहे. तर त्याच लढिवाळपणे ह्या अननुभवी शिष्यानं समर्थांना विचारलं, समर्थ आम्हाला हे सांगा की तुम्ही म्हणता की भगवंत भक्ताच्या इच्छा पूर्ण करतो. आता इथं आपण निबिड अरण्यात बसलेलो आहोत, अन्न पाण्याची काही व्यवस्था होणं शक्य नाही जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही. आणि तुम्हाला घृत केळी म्हणजे तुपात कालवलेली केळी खायला आवडतात, तर आत्ता रामरायांनी आपल्याला घृत केळी आणून दिली पाहिजे, तर तुम्ही जे सांगता ते आम्ही मान्य करू. कारण तुम्हीच आम्हाला शिकवलेलं आहे. काय शिकवलेलं आहे? अनुमानाचे ज्ञान ते श्वानाचे वमन. तुम्हाला ते प्रत्यक्ष ज्ञान आहे, पण आम्हाला ते अनुमानाचं ज्ञान आहे. आम्हाला प्रत्यक्ष त्याची अनुभूती आली पाहिजे. तेव्हा देवानी ही इच्छा पूर्ण केली पाहिजे. समर्थ म्हणाले, अरे वेड्या, या सामान्य गोष्टींसाठी भगवंताला राबवायचं, हा अविचार करू नकोस. आणि मग त्यांनी ती गोष्ट सोडून दिली आणि पुढचा उपदेश सुरू केला. याच्यातून आणखी एक गोष्ट लक्षात येते की शिष्यांना धाक नाही आहे इथं समर्थांचा, सद्गुरूंचा. निर्भयपणे ते गुरुदेवांना काही विचारू शकतात आणि गुरुदेव पण तेवढ्याच लढिवाळपणे त्यांना उत्तर देतात. असे हे सद्गुरू आहेत. काही वेळ गेला असेल नसेल, त्यांना दुरून काहीतरी झाडं हलताना दिसायला लागली, आवाज यायला लागला काही लोकांचा. म्हणून म्हणाले, कोण येतंय बघा. लोक शोधत आले असतील कदाचित, बघा काय. काही शिष्य गेले तिथे आणि काही एक 5-7 मिनिटांनी म्हणा, एक 8-10 लोक समर्थांच्या दर्शनासाठी त्या निबिड अरण्यात आले. त्यांनी वंदन केलं समर्थांना. समर्थांनी विचारलं, अहो इथं कसे तुम्ही आलात? नाही, आम्ही चाफळाला गेलो होतो, तुम्ही नाही आहात असं कळलं. आम्ही संकल्प केला होता की समर्थ भेटल्याखेरीज आपण अन्नभोजन करायचं नाही, त्यांचं दर्शन घ्यायचं आणि मगच. तर आता आपलं दर्शन झालेलं आहे, आपणासाठी ही वस्तू आणलेली आहे म्हणून समोर ठेवली. तर ती तुपात कालवलेली केळी होती. बघा, समर्थांनी त्या शिष्याकडे पाहिलं, मात्र तो अगदीच लज्जित झाला. आणि ते सगळे लोक गेले, सगळ्यांचं भोजन वगैरे झालं. ते लोक गेल्यानंतर समर्थ म्हणाले, काय रे, काय एवढी तू उपासना केली आहेस की माझ्या रामरायांनी तुझ्यासाठी हे काम करायचं? इथून पुढं असे प्रश्न टाकायचे नाहीत. उपासना कर आणि स्वतः अनुभव घे. म्हणजे कथा निरूपणातून हे संत सत्पुरुष शिष्यांमध्ये किती विश्वास निर्माण करत असतील. तर ही कथा ऐकून आपल्यालाही विश्वास व्हायला पाहिजे की जर मी दासबोध घेतला, समर्थ स्वतः मला सांगतायत, अशी जर मी भावना केली, समर्थ मला स्वतः कथा किंवा निरूपण सांगतायत, ही भावना करून जर मी त्याचं श्रवण आणि मनन केलं किंवा वाचन केलं, तर मलाही असे अनुभव मिळतील आणि मलाही प्रत्यक्ष प्रमाणातून माझी भक्ती पक्की होईल. म्हणून ही कथा आणि निरूपण हे संतांचं फार महत्त्वाचं लक्षण आहे. सद्गुरूंचं हे फार महत्त्वाचं लक्षण आहे. असेही काही संत सत्पुरुष होऊन गेलेत की ते मौनामध्ये फार वेळ राहायचे, प्रवचन कीर्तन असं अजिबात करायचं नाहीत,
पण तरीसुद्धा शिष्य त्यांच्या बैठकीला आले की त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं हे त्यांचं काम असायचं आणि त्या माध्यमातून कथा आणि निरूपणाची वृत्ती ते प्रगट करायचे. म्हणून कथा निरूपण हे फार महत्त्वाचं लक्षण समर्थांनी सांगितलं. आता आपण श्रवण मननाकडे वळणार आहोत. मागं मी उल्लेख केला होता की साधना हा एक गुण, हे लक्षण सद्गुरूंचं सांगण्यात आलेलं आहे. साधनेमध्ये श्रवण मनन येतच. उपनिषदांनी सांगितलेली जी साधना आहे ती श्रवण मनन निदिध्यासन आणि आत्मसाक्षात्कार अशीच आहे. पण समर्थांनी साधना आणि इथं पुढे श्रवण मनन स्वतंत्र सांगितलं, म्हणून आपण तिथं वेगळ्या पद्धतीची सुद्धा साधना पाहिली. तीही सद्गुरू करत असतात. आता इथं मुद्दाम समर्थांनी श्रवण मनन असा उल्लेख केलेला आहे. आश्चर्य वाटेल की सद्गुरूंना श्रवण मननाची आवश्यकता काय आहे? त्यांचं तर काम झालेलं आहे ना. पण तरीसुद्धा मागच जसं म्हटलं की सत्कर्म, सत्क्रिया, साधन हे सद्गुरू जसं करतात तसं श्रवणसुद्धा करतात आणि मननसुद्धा करतात. एखाद्याच्या कीर्तनाला ते जाऊन बसतात, एखाद्याच्या प्रवचनाला जाऊन बसतात आणि तिथं श्रवण करतात. त्यांना त्या श्रवणाचाही आनंद येतो, कारण ते भगवंताबद्दलचं असतं किंवा ते तत्वाबद्दलचं म्हणजे ब्रह्मतत्वाबद्दलचं असतं. दुसरी गोष्ट, त्यामध्ये जर काही कमी जास्त झालं असेल तर ते त्या वक्त्याला, तो जर शरणागत असेल, अनुगत असेल तर ते त्याची चूक दुरुस्त करतात. हेही त्या श्रवणाच्या मागचं मुख्य कारण आहे. आणि तिसरं कारण म्हणजे आपले सद्गुरुदेवच श्रवण करतायत तर आम्ही तर केलंच पाहिजे, ही भावना शिष्यांमध्ये आणि त्यांच्या भक्तांमध्ये निर्माण होते. म्हणून सुद्धा सद्गुरू श्रवण करतात आणि मनन देखील करतात. श्रवण म्हणजे ते ऐकावे, मनन म्हणजे मनी धरावे. येणे उपाये स्वभावे त्रैलोक्य चाले, एवढं या श्रवण मननाचं महात्म्य आहे. ऐकल्याशिवाय कळत नाही, ऐकल्याशिवाय समजत नाही, समजावल्याशिवाय पुढचं काही ज्ञान होत नाही. त्यामुळं श्रवण आणि मनन हे अपरिहार्य आहे. व्यवहारात असो, व्यवसायात असो, नोकरीच्या ठिकाणी असो किंवा परमार्थात असो. इथं श्रवण हा उपलक्षणेनं वाचन असाही केला तरी हरकत नाही आहे. फक्त आपण पारमार्थिक दृष्टीनंच पाहणार आहोत की परमार्थ श्रवण व्हायला पाहिजे. खरं श्रवण संतांना जे अभिप्रेत आहे ते परमार्थ श्रवण हेच अभिप्रेत आहे. म्हणजे कथा निरूपण ऐकणं ह्यालाच त्यांनी श्रवण म्हटलेलं आहे. त्या श्रवण मननातूनच काम होणार आहे. कारण जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैचा हो परमार्थ. जितुके केले तितुके व्यर्थ, श्रवणे विण होत असे. आजपर्यंत जी काही साधना केली ती मी पुढं श्रवण जर केलं नाही, बंद केलं तर ती व्यर्थ जाते, असं समर्थांचं सांगणं आहे. एवढं श्रवणाचं महत्त्व आहे. कारण काय आहे, आपल्या मनावर कायम काही ना काही दोषांचे पापुद्रे चढत असतात. कचरा, जसं पहिल्या मजल्यावर घर असो, अगदी जमिनीला लागून, ज्याला आपण मराठीत ग्राउंड फ्लोअर म्हणतो, तिथं घर असो, नाहीतर अगदी उंचावर 10व्या 15व्या 20व्या मजल्यावर घर असो, धूळ सगळ्याच घरामध्ये येत असते. झाडावं लागतं. तसं आपलं मन आहे, त्याला अखंड झाडावं लागतं आणि ते झाडण्याचं काम श्रवण करतं आणि ते पाण्यानं धुण्याचं काम मनन करतं. एखादं भांडं, कचरा आपण आधी स्वच्छ करतो फडक्यानं, पण वाटतं नाही पूर्ण स्वच्छ नाही झालं, पाण्यानं धुतो, साबण लावतो, तर हे मनन झालं. श्रवणाहून मनन सार, मनने पाविजे सारासार. कारण श्रवण मननाचा अनादर तेथे कायचा, त्या ठिकाणी परमार्थ हा सिद्धीला जातच नाही. जिथे श्रवण नाही, मनन नाही, तो सर्व परमार्थ व्यर्थ जातो. आणि हे शिष्यांवर बिंबवण्यासाठी स्वतः सद्गुरू श्रवण करतात आणि ते मनन सुद्धा करतात. एक फार सुंदर श्लोक मी तुम्हाला सांगतो, मननाचं महत्त्व त्याच्यातून लक्षात येईल.
आणि मननाला एवढं महत्त्व सर्व संत का देतात आणि त्याच्यातूनच आपल्या परमार्थाची सिद्धी कशी होते हे आपल्याला लक्षात येईल. तरवोपि जीवन्ति जीवन्ति मृगपक्षिणः स जीवती मनो यस्य मननेन उपजीवती. भगवान रामचंद्रांचं हे वचन आहे. झाडं पण जगतात, पशु पक्षी हेही जगतात, सगळेच जगतात. पण मनुष्य म्हणून कोण जगतो खऱ्या अर्थानं? मनुष्य देहात असणारा प्राणी मनुष्य या अर्थाला प्राप्त होऊन जगतो हे कधी म्हणायचं? रामराय म्हणतात, जो मननानं जगतो तो खरा जगतो मनुष्य म्हणून. नाहीतर मनुष्य देहामध्ये असून सुद्धा काय तो द्विपाद पशुच आहे. सजीवती मनो यस्य मननेन उपजीवती. तोच खरा मनुष्य म्हणून जगतो की ज्याचं मन मननशील असतं. जो मननशील नाही त्याचं जीवन मनुष्य म्हणून व्यर्थ आहे. हेच सर्व महापुरुषांचं आणि भगवंताचं स्वतःचं सांगणं आहे. मननशील लोकांपासी अखंड देव अहर्निशी तयाच्या पूर्वसंचिताशी जोडा नाही. लोकांमध्ये सुद्धा तो मननशील असतो. म्हणजे काय? लोक सटरफटर इकडचं तिकडचं बोलत असतात, तो ऐकून घेतो. पण जेव्हा त्याला एखादी गोष्ट विचारली तर तो मननपूर्वक त्याच्यावर अभिप्राय देतो. जर विचारली तर लोकांच्या बोलण्यावर तो लक्ष देत नाही. एखादं त्याच्यातलं घेण्यासारखं असेल तर अवश्य घेतो. का? तर मननशीलता त्याच्यामध्ये असते. म्हणून आपण मननशील बनलं पाहिजे हे दाखवण्यासाठी सद्गुरू स्वतः मननशील असतात आणि श्रवणाखेरीज मनन होऊ शकत नाही. म्हणून शास्त्रांचा अभ्यास, त्याचं श्रवण आणि त्याचं मनन होणं आवश्यक आहे. थोडं ऐकावं आणि तेवढंच मनन करावं. भरपूर कुणाला वाचावं ऐकावं लागतं? ज्यांना प्रवचन कीर्तन या माध्यमातून भगवत कार्य करायचं आहे त्यांनी फार तर वाचावं तेवढं शास्त्र, भरपूर काही. पण साधक या अर्थानं आणि ज्यांचं हे विहित कर्म नाही त्यांनी फार वाचण्याच्या नादाला लागण्यापेक्षा प्रतिदिवशी अर्धा तास जरी वाचलं आणि त्याचं 15 मिनिट मनन केलं, नंतर ते गुणोत्तर बदलणार आहे. नंतर काय होणार आहे? 5-10 मिनिटच एखाद दोन वचनं वाचली जातील आणि त्याचं मनन अर्धा तास होईल. पण ती प्रगल्भता हळूहळू वाढत जाते, एकदम वाढत नाही. मनन फार महत्त्वाचं आहे. हे सध्या अशी गंमत आहे की लोक 3-3, 4-4 वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं श्रवण करतात आणि मनन करायला वेळच मिळत नाही. मग जे ऐकलं ते तेवढ्यापुरतं छान वाटलं, मी माझा समज करून घेतला की मी काहीतरी परमार्थ केला, अध्यात्म श्रवण केलं. अरे केलंच ठीक आहे, पण आत किती मुरलं? आत मुरणं तर फार पुढची गोष्ट आहे. बुद्धीत किती शिल्लक राहिलं? बुद्धीत शिल्लक राहील त्याच्यानंतर संकल्प होईल की ह्या बुद्धीला जे कळलेलं आहे ते माझ्या आचरणात यायला पाहिजे. मग यथावकाश ते आचरणात हळूहळू येईल. पण केवळ श्रवण केलं आणि मनन केलं नाही तर फक्त एक प्रकारे मी कुठल्या तरी पारमार्थिक कोशामध्ये जगत आहे अशी स्वतःची समजूत होईल आणि उपयोग मात्र त्याचा फार काही होणार नाही. नसल्यापेक्षा बरं एवढंच त्याचा उपयोग आहे. पण त्याच श्रवणाला जर मननाची जोड दिली तर मात्र त्याचा परमार्थ अत्यंत वेगानं पुढे जाईल. हा सिद्धांतच आहे. आणि हे कारण सद्गुरू स्वतः जेव्हा साधकावस्थेत असतात तेव्हा त्यांनी ह्याच मार्गानं पदक्रम केलेला असतो. चालत ते पुढे गेलेले असतात. गमुपंथ अनंत या राघवाचा, त्या राघवापर्यंत ते अशाच मार्गाने गेलेले असतात. मग तो भले भक्तीचा पंथ असो किंवा तो ज्ञानाचा पंथ असो, पण श्रवण मनन दोन्हीकडं आवश्यक आहे. भक्तीच्या पंथामध्ये सगुण साकार ह्याचं श्रवण करून त्याचं मनन, त्याच्याबद्दलचं प्रेम वाढत जाईल. भगवंताचं नाम, त्याचे गुण, त्याचं धाम, यश कीर्ती प्रताप महिमा ह्याचं चिंतन होईल. तर ज्ञानमार्गामध्ये ब्रह्म, माया, प्रकृती, पुरुष, तन्मात्रा, गुणक्षोभिणी, गुणमाया, गुणसाम्यावस्था, पंचमहाभूत, पंचकोश इत्यादी इत्यादी विषयांचं चिंतन होईल. चिंतन म्हणजे त्याबद्दल श्रवण होईल आणि मग मनन होईल. पण दोन्ही पद्धतीमध्ये श्रवण मनन हे परम आवश्यक आहे. आणि हे दाखवण्यासाठीच सद्गुरू सिद्ध झालेले असताना सुद्धा ज्यांना नवीन श्रवणाची आवश्यकता नाही, मननाची आवश्यकता नाही, कारण अखंड ते त्याच अवस्थेत आहेत.
ब्रह्मस्थितीत असतात, तरीसुद्धा ते हे करत राहतात आपल्या उद्धारासाठी, की जेणेकरून अरे मला मानणारे जे लोक आहेत ते सुद्धा स्वतः श्रवण करतील, ते सुद्धा मनन करतील. अरे स्वामी महाराजच कीर्तनाला जाऊन बसलेत असं जर कळलं तर सगळे लोक जाऊन तिथं कीर्तनाला बसणार आहेत. कारण स्वतः स्वामी महाराज तिथं आलेले आहेत, सद्गुरू आलेले आहेत, श्रवणाला बसलेले आहेत, मग इतर लोकांना प्रोत्साहन मिळणार आहे. त्याच पद्धतीनं आता श्रवण तरी डोळ्यांनी दिसू शकतं, मनन कसं दिसणार डोळ्यांनी, पण गुरुदेव स्वतः कथा आणि निरूपण या माध्यमातून स्वतःचं मंतव्य, मनातील मनन झालेलं त्यांना प्रकट करून सांगतात. आणि मग त्यांना प्रोत्साहन मिळतं की गुरुदेवांना जसं मनन करून ज्ञान झालं तसं मलाही व्हावं, म्हणून ते त्यांना मनन करायलाही प्रोत्साहित करतात. आणि त्याच्या जोडीला ध्यान, नामस्मरण, जप आदी साधनही करवतात. पण हे जे काही साधन आहेत सर्व ही मननाच्या माध्यमातून कमी काळामध्ये सिद्ध होतात, होऊ शकतात. 13 कोटीचा संकल्प असावा, पण तिथं तेवढ्या संख्येपर्यंत पोहोचण्याच्या आधीच मननशील माणसाचं काम होऊ शकतं. म्हणून श्रवण आणि मनन ही लक्षणं सुद्धा समर्थांनी सद्गुरू या तत्वामध्ये घेतलेली आहेत. एवढंही त्याचं महत्त्व आहे. मग हेच जर महत्त्व सद्गुरूंसाठी एवढं असेल तर आम्ही तर साधक आहोत, अजून आम्हाला भगवंत दिसत नाही आहे, आमच्यासाठी ते किती आवश्यक आहे. म्हणून या प्रवचन मालिकेच्या माध्यमातून मी प्रत्यही आपल्याला आठवत असेल की प्रत्येक प्रवचनाच्या शेवटी मी म्हणत असतो की हे जे काही आपण श्रवण केलं त्याचं मनन अवश्य करा, चिंतन अवश्य करा. त्याच्यामागचा हा उद्देश आहे. आजही आपल्याला मी हेच आवाहन करणार आहे की जे आज मी बोललो त्याचं अवश्य आपण चिंतन मनन करावं. आणि उद्या आपण पुढची लक्षणं पाहणार आहोत. आज मी येथेच थांबतो. सर्वांना वंदन करतो, माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.